कृष्ण महाविद्यालय रेठरे बुद्रुक इयत्ता 12वी विषय मराठी ऑनलाईन तासिकेमध्ये मी माधुरी उत्तम शिंदे सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करते. निबंध लेखन हा घटक आपण अभ्यासण्यासाठी सुरू केलेला आहे. गेल्या तासिकेमध्ये आपण निबंध लेखनाचे प्रकार अभ्यासलेले आहेत. आज आपल्याला निबंध लेखनामधील खूप महत्त्वाचा भाग की निबंध लेखनाची पूर्वतयारी कशी करायची हे आपण आता अभ्यासणार आहोत. आपण निबंध लेखनाचे प्रकार अभ्यासले. पहिला प्रकार पाहिला वर्णनात्मक निबंध, दुसरा व्यक्तिचित्रणात्मक निबंध, तिसरा आत्मवृत्तात्मक निबंध, 4 कल्पनारम्य निबंध, 5 वैचारिक निबंध. निबंध लेखन आणि शिकताना आपण त्या ठिकाणी व्याख्या अभ्यासलेल्या आहेत. त्याच्यामधला महत्त्वाचा भाग आपण समजून घेतलेला आहे. 5 प्रकारामधले 5 निबंध आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये विचारले जाणार आहेत. त्यापैकी एकच निबंध लेखन आपल्याला करायचं आहे. त्यामुळं 5 प्रकारामधला एक प्रकार आपल्याला आत्ताच या ठिकाणी निश्चित करायचा आहे की जेणेकरून त्या प्रकाराचा वर्षभर चांगल्या पद्धतीने सराव होऊन 10 मार्काची असणारी ही कृती की कुठेही आपला एकही मार्क जाणार नाही. आता निबंध लेखनाचे प्रकार आणि व्याख्या आपण समजून घेतलेली आहे. निबंध लेखनासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी आता आपण अभ्यासणार आहोत. निबंध लेखनाची पूर्वतयारी जाणीवपूर्वक करावी लागते. त्यासाठी श्रवण, संभाषण, वाचन, लेखन, निरीक्षण, मनन, चिंतन, शब्दसंपत्ती विकास आणि लेखन सराव यावर भर दिला पाहिजे. त्यामध्ये पहिलं आपल्याला सांगितलेलं आहे तर श्रवण म्हणजे ऐकणे. फक्त ऐकणे आहे का? ऐकतो तर आपण दिवसभरात खूप काही. श्रवण म्हणजे काय तर आत्मसात करणे, जे काय ऐकलेलं आहे त्याच्यावरती मनन चिंतन करणे आणि ते ग्रहण करणे, ते ज्ञान ग्रहण करणे. ठीक आहे. आतापर्यंत तुम्ही श्रवण हे भाषिक कौशल्य बऱ्यापैकी आत्मसात केले आहेच. श्रवणातून शब्द संपत्ती आणि विचार प्रक्रियांचा विकास होतो. त्यामुळे आता हेच कौशल्य आणखी वाढवायचे आहे. त्यासाठी आता हे कौशल्य आपल्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने विकसित करण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत की ज्या आपल्याला करायच्या आहेत आणि या करण्यासाठी आपल्याकडं आता उपलब्ध वेळही भरपूर आहे. तर त्यासाठी काय सांगितलेलं आहे तर सकस भाषणे, अगदी उत्कृष्ट दर्जाचे असणारे भाषणं ऐका, चर्चा ऐका, रेडिओ आणि दूरदर्शनवरील असणारे श्राव्य कार्यक्रम ऐका, वक्तृत्व स्पर्धामधील असणारी भाषणे ऐका. त्याचबरोबर काय आहे तर आंतरजालावरती उपलब्ध असणारी उत्तमोत्तम व्याख्याने ऐका, सुंदर अर्थपूर्ण गाणी ऐका आणि तुम्ही बहुश्रुत व्हा. तर बहुश्रुत होणं आवश्यक आहे. बहुश्रुत होणं म्हणजे सगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण करायला सुरुवात करणार आहोत त्यावेळेला हे सगळं ज्ञान आपल्यापर्यंत येणारच आहे. आज जर बघितलं तर इंटरनेटमुळे ज्ञान अगदी आपल्या घरी येऊन पोचलेलं आहे. हव्या त्या वेळेला आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या हव्या त्या वेळेमध्ये तुम्ही हव्या त्या सेकंदाला पाहिजे ते त्या ठिकाणी काय करू शकता तर ज्ञान ग्रहण करू शकता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आज आपल्याकडे वेळ देखील आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करून आपल्या कौशल्यामध्ये आपण वाढ करायची आहे. अशा श्रवणातून निबंध लेखनास उपयोगी पडेल अशी बरीचशी माहिती तुम्हाला मिळेल. त्यानंतर दुसरं पुढचं भाषिक कौशल्य सांगितलेलं आहे संभाषण. संभाषणातून भाषेच्या उपयोजनाची संधी मिळते, विचारांना चालना मिळते. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा काय करा तर वक्तृत्व स्पर्धा, परिसंवाद, चर्चा सत्र ह्याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. भाषेचं संभाषणाच्या माध्यमातून काय तर भाषेचं उपयोजन करणे म्हणजे काय तर वापर करणे. तर चांगल्या पद्धतीनं वापर करण्याची संधी त्या ठिकाणी मिळते. आपण संभाषण करतो त्यावेळेला खूप महत्त्वाच्या विषयांवरती आपण चर्चा करत असतो, संभाषण करत असतो. त्यावेळेला पुढच्याचे विचार ऐकून आपल्याही विचारांना चालना मिळते, आपल्याही ज्ञानामध्ये भर पडते. त्यामुळे आवडत्या विषयांवरती बोला, आमच्याशी चर्चा करा, संधी मिळेल त्या ठिकाणी व्यक्त व्हा, वेगवेगळ्या विषयांवरती बोलते व्हा, व्यक्त व्हा. त्यामुळे तुमच्या भाषेमध्ये सहजता, प्रभावीपणा येण्यास मदत होईल. तो निबंध लेखनासाठी उपयुक्त ठरेल. त्यानंतर आपल्याला पुढचा कौशल्य सांगितलेलं आहे ते म्हणजे वाचन. सर्व प्रकारचे वाचन करा. आपण 11वीमध्ये
एक वाचनाचा एक छोटासा प्रोजेक्ट सुरू केला होता आणि बरेच दिवस त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांनी खूप चांगली कथा कादंबऱ्या देखील वाचल्या होत्या. आपल्या ग्रंथालयामधून आपण पुस्तकं घेत होतो आणि त्याचं वाचन करणं प्रत्येकी 8 दिवस राहत होती ती तुमच्याकडं पुस्तकं. आणि आता कोविडमुळे तर सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहेत, पण त्यावेळेला एक ऑफलाईनचं मोबाईलमध्ये मी ॲप दिलं होतं की ज्याच्यावरती फ्री डाउनलोड पुस्तकं होती आणि बऱ्याच प्रकारचे कथा कादंबरी सगळ्या प्रकारची त्याच्यामध्ये पुस्तकं होती आणि बऱ्याच मुलांनी ते घेतलं देखील होतं, विद्यार्थिनींनी ते घेतलं होतं. ह्या सगळ्याचा वापर तुम्हाला या ठिकाणी आपल्या निबंध लेखनामध्ये करता येतो. तर वाचनामुळे काय तर तुमची भाषा विकसित होते. मग ह्यासाठी ह्याच गोष्टी नाहीत तर दररोजचं आपल्या घरामध्ये असणारं वृत्तपत्र आहे, अन्य नियतकालिक आहे, तुमच्या आवडीची पुस्तकं त्याचं वाचन करा. त्याचबरोबर इंटरनेटवरतीही आंतरजालावरतीही वाचनीय मजकूर उपलब्ध असतो. आपण मागच्या 11वीच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये उपयोजित मराठीमध्ये मराठी ब्लॉग्स यांचा अभ्यास केलेला आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेखकांचे अगदी त्या ठिकाणी आपल्याला लेख चांगल्या पद्धतीचे आपल्याला वाचावेच मिळतात, त्याचं वाचन करा. त्याचबरोबर आपलं असणारं पाठ्यपुस्तक गद्य पद्य पाठांशी मिळते जुळते लेखन करा. पूरक वाचन करत राहा. रसिक वाचक व्हा. वाचनाने भाषा विकसित होईल, शब्दसंपत्ती वाढेल, विचारांची मांडणी कळेल, विचारांना चालना मिळेल, सर्जनाची प्रेरणा मिळेल. ज्यावेळेला आपण वाचन सुरू करतो त्याच वेळेला सर्जनशीलता म्हणजे नवनवीन गोष्टी करण्याची प्रेरणा आपल्यामध्ये देखील निर्माण होते. निबंध लेखनासाठी निवडलेल्या विषयासंबंधाने वाचन करा. 5 प्रकारामधला एक प्रकार आपल्याला आत्ताच निश्चित करायचा आहे आणि मग त्या प्रकारामध्ये कशा पद्धतीचे विषय येतात हे आपल्याला अनेक उदाहरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळतं, अभ्यासाला मिळतं. त्यामुळे तो प्रकार निश्चित करून त्या पद्धतीचं वाचन आपल्याकडून होणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं कौशल्य सांगितलेलं आहे ते म्हणजे लेखन. तुमच्या श्रवण, संभाषण, वाचन यामध्ये तुम्हाला जे जे आवडते, सुचते, पटते ते लिहून ठेवा. टिपणे तयार करा. ह्याच्यासाठी आपल्याला एक वेगळी वही आपल्याला तयार करायची आहे की ज्या वहीमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टींचाच मजकूर त्या वहीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपण आपल्या श्रवणाच्या माध्यमातून, आपल्या संभाषण, तुमच्या चर्चेच्या माध्यमातून, त्यानंतर तुम्ही जे काही वाचन करणार आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला जे जे आवडलेलं आहे, पटलेलं आहे आणि त्याच्यामधून जे जे सुचलेलं आहे तो मजकूर काय असणार आहे तर त्या वहीमध्ये टिपून ठेवलेला असणार आहे. तुमच्या वाचनात, ऐकण्यात जी जी उपयुक्त माहिती येईल ती माहिती वहीत तत्परतेने लिहून ठेवा. ही माहिती फावल्या वेळेत वाचत राहा. या माहितीचा वापर कोणत्या निबंधात कसा, किती करता येईल याचा विचार करून ठेवा. संदर्भ संकलित करून ठेवा. अनेक पुस्तकाच्या ज्ञान ग्रहण करण्याच्या अनेक कक्षा आहेत. हे ग्रहण करत असताना जे जे त्यावेळेला आपल्याला योग्य वाटलेलं आहे, आवडलेलं आहे, पटलेलं आहे ते काय असलं पाहिजे तर ते आपल्या वहीमध्ये आपण टिपून ठेवलं पाहिजे आहे की जेणेकरून आपलं निबंध लेखन मग काय असला पाहिजे तर प्रभावी, उच्च दर्जाचा, उच्च विचारांचा असला पाहिजे आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या राहतात. आता हे सर्व करण्यासाठी मुद्दाम वेगळा वेळ काढायची आपल्याला गरज नाही. येता जाता, विश्रांतीच्या वेळी, फावल्या रिकाम्या वेळी तुम्ही हे सर्व करू शकता. हे सर्व सहजपणे आवडीने करण्याची सवय लावून घ्या. यालाच व्यासंगाची सुरुवात म्हणतात. आता तर बरेच दिवस झालं आपण सर्वजण घरीच आहोत, तर वेळ नाही असा भाग काही आता कुणाचाच राहत नाही आहे. पण हा रिकाम्या वेळामध्ये आमचा हा वेळ जातो कुठं हा भाग झाला नाही पाहिजे. तर ह्या वेळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून झाल्या पाहिजे आहेत. हा आपला असणारा व्यासंग तो वाढवत न्या. कवितेच्या ओळी, संत वचने इत्यादी गोष्टींचा संग्रह करायला शिका. विविध विषयांची सखोल माहिती लिखित स्वरूपात सतत जवळ ठेवणे हे तुमच्या निबंध लेखनाचे बीज भांडवल आहे. अगदी काय आहे तर अनेकदा आपण जे काय खूप चांगल्या पद्धतीची माहिती, कथा, कादंबरी, पुस्तकं, नियतकालिके
असू देत किंवा दिवाळी अंक असू दे, अगदी आपल्या महाविद्यालयाचं असणारं मॅगझिन असू दे, ह्याच्यामधून आपल्याला खूप काही मिळत असतं, पण फक्त वाचलं आणि परत ते आठवेलच अशातला भाग नाही आहे. तर ह्यासाठी आपली ही वेगळी वही आणि ह्या वेगळ्या वहीमध्ये ही सगळी माहिती संकलित केलेली असलीच पाहिजे आहे. आणि ही सतत तुमच्या जवळ असणं, अगदी दिवसभरातल्या प्रत्येक रिकाम्या वेळेत एक त्याच्यामधून आपण त्या वहीपर्यंत जाणं, ती उघडणं, ते ज्ञान ग्रहण करणं, हे आपलं अगदी रोजचं काम झालं पाहिजे आहे. लेखनाच्या सरावामुळे विचारांमध्ये नेमकेपणा येऊन शब्दांकनाचा सराव होतो आणि लेखनाचा सराव, अगदी काय म्हटलेलं आहे की दिसा माझे काहीतरी लिहित जावे, असं देखील संतांनी म्हणून ठेवलेलं आहे. आपण 11वीमध्ये मी बोलले होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते केलं देखील होतं की दैनंदिनी लिहायला सुरुवात करा. आणि बऱ्याच मुलींनी ते लिहायला देखील सुरुवात केली असेल, अजूनही तुम्ही लिहित असाल, की जेणेकरून दिवसभरातल्या आपल्याकडून झालेल्या सगळ्या गोष्टी, की चांगल्या गोष्टी त्याच्यामध्येही वाढ करता येईल आणि आपल्याकडून नकळतपणे झालेल्या चुकीच्या गोष्टी की ज्या आपल्याला पूर्णपणे टाळता येतील. तर यासाठी आपण दैनंदिनी लिहित होतो, तुम्ही दैनंदिनी त्यासाठी लिहित होता, तर लिखाणाचा सराव आपला अजून चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे आहे, की जेणेकरून आपल्या विचारांचा दर्जा देखील वाढला पाहिजे आहे. त्यानंतर पुढचा आपल्याला कौशल्य सांगितलेलं आहे निरीक्षण. आपल्याभोवती घडणाऱ्या घटनांचे सूक्ष्म निरीक्षण करणे. मग एखादं प्रदर्शन, मंडई, रेल्वे स्टेशन, ग्रंथालय, उपहारगृह, बाजार, मेळावे, सभा, संमेलने, अशा ठिकाणी कोणकोणत्या घडामोडी घडत असतात, तिथली माणसे, त्यांचे संवाद, त्यांचा पेहराव, त्यांच्या हालचाली इत्यादी सहजपणे बघत राहा. आता निबंध लेखनाचा पहिला प्रकार कोणता अभ्यासलेला आहे आपण? वर्णनात्मक निबंध. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग सांगितलेला आहे, तर तो म्हणजे काय आहे, तर वर्णन करायचं असेल तर आपलं सूक्ष्म निरीक्षण शक्ती आपल्याकडे असलीच पाहिजे आहे. बारकाईने निरीक्षण प्रत्येक घटनांचं आपल्याला करता आलं पाहिजे आहे. आणि ह्यासाठी आपल्याला कुठं जायचं नाही, तर आपल्या आजूबाजूच्याच असणाऱ्या घटना आहेत, गोष्टी आहेत, घडामोडी आहेत, तर त्या ठिकाणी असणार आपल्याला काय, तर बारकाईने निरीक्षण करायचं आहे. निसर्ग, पशुपक्ष्यांचे, क्रिकेट मॅचचे, रहदारीचे निरीक्षण करा. आणि हे सर्व येता जाता होऊ शकते. या निरीक्षणामधून तुम्हाला साध्या साध्या गोष्टीमध्येही मोठा आशय गवसेल, जो निबंध लेखनाला उपयोगी पडू शकतो. विशेषतः वर्णनात्मक निबंधात हे निरीक्षण तुम्हाला खूपच उपयोगी पडेल. आपला वर्णनात्मक निबंध लेखनाचा पहिला प्रकार, तर त्याच्यामध्ये निरीक्षण कौशल्य आपल्याला फारच महत्त्वाचं आहे आणि ते त्या ठिकाणी तुम्हाला उपयोगी पडेल. आता पुढचं कौशल्य आपण अभ्यासणार आहे शब्दसंपत्ती विकास. श्रीमंत व्हा, पण कशामध्ये सांगितलेलं आहे? शब्दांमध्ये सांगितलेलं आहे. शब्दांचे महात्म्य संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी पुढील ओवीमध्ये सांगितलेले आहे. जैसे बिंब तरी बचके एवढे, परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे. शब्दांची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 ओवी क्रमांक 215. जसे सूर्यबिंब दिसायला तळहाता एवढेच दिसते, पण त्रिभुवने उनी पडावीत इतका त्याचा प्रकाश असतो. अगदी त्याचप्रमाणे शब्दांचे व्यापकपणही तुमच्या अनुभवास येईल. श्रीमंत कुठं व्हायला सांगितलेलं आहे आपल्याला? तर शब्दांमध्ये. आणि ती शब्दसंपत्ती आपल्याकडे कोणत्या दर्जाची असली पाहिजे? तर जी वरची कौशल्य आपण अभ्यासलेली आहेत, की श्रवण, वाचन, लेखन, निरीक्षण, ह्याच्यामधून काय होणार आहे, आपल्या शब्दसंपत्तीमध्ये निश्चितच चांगल्या शब्दसंपत्तीच्या शब्दसंपत्तीमध्ये भर पडणार आहे. उत्तम निबंध लेखनासाठी शब्दांचा अचूक वापर करण्याचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचं आहे. शब्द निवडीचे महत्त्व सर्वात जास्त असते, म्हणून तुम्ही शब्दांची संपत्ती मिळवा, वाढवा, शब्द श्रीमंत व्हा. या शब्द श्रीमंतीचा अचूक, नेमका, योग्य आणि परिणामकारक वापर केव्हा आणि कसा करायचा याचे कौशल्य आत्मसात करा. मग यामध्ये आपण आजपर्यंत अभ्यासलेले
व्याकरणामधील देखील अनेक घटक आहेत की ज्याचा वापर आपल्याला काय करता येतो, तर निबंध लेखनामध्ये करता येतो. तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एका शब्दाबद्दल अनेक शब्द, अनेक शब्दाबद्दल एक शब्द, तत्सम शब्द, सुंदर वचने, वाक्यप्रचार, म्हणी, काव्यपंक्ती, संस्मरणीय अवतरणे, अलंकारिक वाक्ये, छोटेसे चुटके इत्यादीचा संग्रह तुमच्याकडं आपल्या ह्या लेखनाची जी वेगळी वही असणार आहे त्या वहीमध्ये असलाच पाहिजे आहे की जेणेकरून ह्या सगळ्याचा उपयोग आपल्याला कुठं करता येईल, आपल्या निबंध लेखनामध्ये करता येईल. ठीक आहे. आता पुढचं कौशल्य आपल्याला सांगितलेलं आहे ते म्हणजे सराव. उत्तम निबंध लिहिता यावा यासाठी लेखन सराव हवाच. एकाच निबंधाची सुरुवात वेगवेगळ्या पद्धतीने कशी करता येईल, एकाच निबंधाचा समारोप वेगवेगळ्या प्रकाराने कसा करता येईल, याचा विचार आपल्याला आत्ताच करायचा आहे. कारण का निबंध लेखनाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला 5 प्रकार, काही 5ही प्रकाराची तयारी करायला सांगितलेली नाही आहे. तर आपल्याला एकच प्रकार निश्चित करून एका प्रकारामधले आपल्याला विषय त्या ठिकाणी बघायचे आहेत, ते अभ्यासायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपलं निबंध लेखन होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, आपल्याला सराव करायचा आहे. त्यामुळं आपल्या निबंधाची सुरुवात ही नेहमी आकर्षक आणि समारोप देखील काय तर परिणामकारकच झाला पाहिजे आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला लेखन करता आलं पाहिजे आहे. आणि ही वरची जी कौशल्य ज्यावेळेला आपण आत्मसात करणार आहे त्यावेळी आपल्या निबंध लेखनामध्ये निश्चितच चांगल्या पद्धतीची भर पडणार आहे. एकाच निबंधाचा मध्य वेगवेगळ्या मुद्द्यांनी कसा विस्तारित करता येईल या गोष्टींचा सराव करून तर पहा. रोज 8 ते 10 वाक्य लिहिल्याशिवाय झोपूच नका. रोजच्या रोज आपलं असणारं जे काही वाचन आणि या वाचनामधून मला जे चांगलं वाटतंय, मला जे पटतंय, अजून मला त्याच्यामधून जे सुचतंय ते माझ्याकडून लिहिलं गेलंच पाहिजे आहे. आणि अगदीच हे सगळ्या गोष्टी नसेल तर प्रसंगी आपल्या पाठ्यपुस्तकामधील असणारा एखादा उतारा लिहा, पण लिहा. लिहिण्याचा सराव ही उत्तम निबंध लेखनाची सर्वात उत्तम पूर्वतयारी आहे. मग बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की आमचं पेपर कवर नाही होत आहे किंवा आमचं पेपर कवर नाही झाला, त्यामुळे आमचं 10 मार्काचं राहिलं, 5 मार्काचं राहिलं, 80च मार्काची कृतीपत्रिका असणार आहे आपली. तर हा भाग आपल्याकडून झालाच नाही पाहिजे आहे. कारण का 80 मार्कासाठी आपल्याला भरपूर वेळ, 3 तासाचा वेळ त्या ठिकाणी मिळालेला असतो. तर पूर्ण आपला पेपर त्या ठिकाणी कव्हरच झाला पाहिजे. ह्याच्यासाठी लिखाणाचा सराव असणं फार गरजेचं आहे. निबंध लेखन तर आपलं पूर्ण ही कृती पूर्ण झालीच पाहिजे आहे. ही स्वतःलाच एक अट घालून ठेवायची आणि हे सगळं होणार आहे त्याच वेळेला ज्यावेळेला लेखन सराव तुमच्याकडून चांगल्या पद्धतीनं होणार आहे. स्वतःच्या शब्दात स्वतःचे अनुभव लिहिणे हा उत्तम सराव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या शब्दामध्ये आपले जे काही निबंध लेखन ही काय सांगितलेले कला आणि प्रयत्नाने आणि सरावाने ही साध्य होते. पण त्या ठिकाणी कुठलंही पाठांतर केलं आणि मग मी निबंध लेखन करतोय हा भाग त्या ठिकाणी नको आहे. तर स्वतःच्या शब्दांमध्ये अभिव्यक्त होणं महत्त्वाचं आहे. स्वतःच्या शब्दामध्ये अभिव्यक्त व्हा, बोलते व्हा, लिहायला शिका, वाचायला शिका, बोलायला शिका. आणि ह्या सगळ्या कौशल्याच्या माध्यमातून आपण काय होणार आहे तर आपलं निबंध लेखन निश्चितच उत्कृष्ट दर्जाचं होणार आहे. थोडक्यात निबंध लेखनाची पूर्वतयारी करणे म्हणजे सर्वांगाने व्यासंगी होणे होय. लेखन विषय क्रमाक्रमाने कसा फुलवता येईल, तो सुसूत्रपणे कसा मांडता येईल, त्यासाठी स्वतःचे शब्द, स्वतःची भाषा, स्वतःची शैली कशी विकसित करता येईल याचा विचार केला पाहिजे. चिंतन मनन केले पाहिजे. आपले लेखन सहज, सुलभ, प्रवाही, अर्थवाही शब्दात कसे होईल, वाचकांना ते वाचावेसे कसे वाटेल हा विचार मनात सतत घोळ द्यावा. आणि आपले विचार आपण वाचकांच्या समोर मांडणार आहे तर ते निश्चितच त्या चांगल्या उत्कृष्ट दर्जाचे असले पाहिजे आहेत. आणि तो विचारांचा दर्जा नक्कीच मोठा होणार आहे ज्यावेळेला ह्या सगळ्या कौशल्यांना आपण आत्मसात करणार आहोत. आता उत्तम निबंध लेखन कसे करावे, अनेक महत्त्वाच्या बाबी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आता आपण कौशल्य बघितली, आता आपण बाबी बघणार आहोत. निबंध लेखनासाठी आपल्याला आकर्षक सुरुवात, एकात एक गुंफलेले संयुक्त मुद्दे, परिणामकारक शेवट. मगाशी पण आपण त्या कौशल्यामध्ये पाहिलेलंच आहे की निबंध लेखनाची सुरुवात आणि शेवट काय तर हा महत्त्वाचा घटक आहे. सुरुवात
कशा पद्धतीने आपण सुरुवात चांगली असेल तर शेवट पण तितकाच चांगल्या पद्धतीने होणार आहे. तर सुरुवात आकर्षक असली पाहिजे. त्यानंतर मुद्दे सांगितलेले आहेत आपल्याला, की कुठेही आपला विषय भरकटता कामा नये. 5 विषयांचा विचार करून एक विषय आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा नाही आहे. तर एकच विषय निवडणार आहे आणि एका विषयावरती आपलं त्या ठिकाणी मतप्रदर्शन करणार आहे. तर आपले विचार कुठेही भरकटले जाऊ नयेत. एका विचारामधूनच दुसरा विचार त्या ठिकाणी आला पाहिजे आहे, दुसऱ्यामधून तिसरा, अशा पद्धतीने काय असले पाहिजे आहेत, आपले मुद्दे असले पाहिजे आहेत. त्यानंतर पुढं सांगितलेलं आहे, म्हणी, वाक्यप्रचार, सुभाषिते इत्यादींचा सुयोग्य वापर. आपल्या निबंध लेखनामध्ये तोचतोपणा न येता एक प्रभावीपणा येण्यासाठी आपण ह्या गोष्टींचा उपयोग आपल्या निबंध लेखनामध्ये करणार आहे. मग त्या ठिकाणी आपल्या विषयाला धरून असणारी म्हणी, वाक्यप्रचार, सुभाषिते, सुविचार तर ह्या सगळ्यांचा योग्य त्या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. अवतरणांचा गरजेनुसार आणि प्रमाणशीर वापर सगळ्यात महत्त्वाचा भाग राहतो, की आपण वैचारिक निबंध पाहिला की ज्याच्यामध्ये आपण अनेक शास्त्रज्ञांचे दृष्टिकोन, त्यांच्या व्याख्या त्या ठिकाणी लिहू शकतो. आपण व्याकरणामध्ये अभ्यासलेलंच आहे. दुसऱ्यांच्या तोंडचं वाक्य लिहित असेल तर त्या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्हाचा आपण वापर करत असतो. तर व्याकरणाचा अभ्यास महत्त्वाचा. व्याकरणामध्ये जेवढ्या गोष्टी आपण शिकलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्या गरजेनुसार आपल्या निबंध लेखनामध्ये येणं आवश्यक आहे. तर त्यांचा वापर आपण करायचा आहे. अर्थपूर्ण शब्दरचना, अगदी आपल्याला निबंध लेखन करायचं आहे, एका विषयावरती आपलं असणारं योग्य ते मत आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणून आपण काही त्या ठिकाणी पान भरायचं काम करणार नाही आहे. तर त्या प्रत्येक वाक्यामध्ये आपल्या अर्थ असला पाहिजे आहे. आपण जे काही त्या ठिकाणी वाचकांसमोर मांडतो, आपलं विचार, आपली मतं त्या ठिकाणी मांडण्याचा जो काही प्रयत्न करणार आहे, ह्याच्यामधून नक्कीच एक आदर्श आपल्याला उभा करता आला पाहिजे आहे. विरामचिन्हांचा आवश्यक त्या ठिकाणी वापर. व्याकरण हा घटक आपण अभ्यासलेला आहे, आजपर्यंत अभ्यासात आलेलो आहे, 11वीमध्ये देखील अभ्यासलेला आहे, आताही आपण अभ्यासणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण अभ्यासतोय त्या सगळ्या गोष्टींचा वापर काय असलेला आहे, गरजेनुसार आपल्या निबंध लेखनामध्ये येणं देखील गरजेचं आहे. त्यानंतर पुढं महत्त्वाचा भाग राहतो तो म्हणजे परिच्छेद रचना. अगदी लिहायला सुरू केलेले आहेत. आता ह्यासाठी काय असणं गरजेचं आहे, परिच्छेद त्या ठिकाणी असले पाहिजे आहेत. एकदा लिहायला सुरू केलं की बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं, नाही मॅडम लक्षात नाही आलं, 1 पान झालं, 1.5 पान झालं, मग माझ्या लक्षात आलं की आपण परिच्छेद करायला पाहिजे होतं. तर निबंध लेखनामध्ये हा भाग नाही झाला पाहिजे. ठीक आहे. तर ह्यासाठी आपण काय करणार आहे, ज्यावेळेला निबंध लेखनासाठी तुम्ही विषय निश्चित करणार आहे तर त्या विषयावरती एक 12 ते 15 मुद्दे आपण अगोदर त्या ठिकाणी लिहून काढायचे आहेत. आणि मग तो प्रत्येक मुद्दा म्हणजेच आपला काय असणार आहे, 6 ते 8 असणारे जे काही असेल ते 6 ते 8 ओळींचा परिच्छेद त्या ठिकाणी असणार आहे. अशा पद्धतीने जर आपण निबंध लेखन केले तर परिच्छेद रचना नक्कीच आपल्याकडून चांगल्या पद्धतीनं होणार आहे आणि आपली शब्द मर्यादेमध्ये व्यवस्थित आपलं निबंध लेखन हे बसणार आहे. तुमच्या निबंध लेखनामध्ये तोचतोपणा येणार नाही. लिहून झाल्यानंतर अरे हे मी पहिल्यांदा तर लिहिलंच होतं, परत आणि माझ्याकडून तेच लिहिलं गेलेलं आहे, हा भागही त्या ठिकाणी येणार नाही. ह्यासाठी मुद्दे आवश्यक आहेत. निबंध लेखनाचा विषय निश्चित केला की आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा भाग म्हणजे मुद्दे निश्चित करणार आहे, मुद्दे लिहून काढणार आहे आणि प्रत्येक मुद्द्यानुसार आपण त्या ठिकाणी परिच्छेद लिहिणार आहोत. लेखन नियमानुसार सुवाच्य लेखन. आपण लिहितोय म्हणून काय लिहितोय हे लिहून झालं की मला देखील समजत नाही, हा भाग त्या ठिकाणी असला नाही पाहिजे. 11वीमध्ये बरेच विद्यार्थी आपण काय केलं होतं तर शुद्ध लेखन हे देखील प्रोजेक्ट सुरू केला होता आणि बऱ्याच मुलांनी शुद्ध लेखनासाठी वही घातली होती. आपल्या पाठ्यपुस्तकातील अनेक उतारे देखील ते लिहित होते. निश्चितच तुमच्या अक्षरामध्ये सुधारणा झाली असणार आहे. तर तुमचं सुवाच्य लेखन हे देखील फार महत्त्वाचं आहे. तर हा भाग त्या ठिकाणी असला पाहिजे. पुढे सांगितलेली ही प्रासादिक भाषाशैली. आपल्या जे काय आपण त्या ठिकाणी विचार व्यक्त करत असतो तर ती कशी असले पाहिजे, तर प्रासादिक म्हणजे सहज सोप्या भाषाशैलीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी व्यक्त व्हायचं आहे. जे काय लिहितोय ते मलाच त्या ठिकाणी कळत नाही, हा भाग नाही असला पाहिजे. तर जे लिहितोय ते सहज सोप्या भाषेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मांडता आलं पाहिजे. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे
पालाळ आणि पुनरुक्ती होणार नाही याबाबत घेतली जाणारी दक्षता. पालाळिकपणा म्हणजे एखाद्या विषयी किती वाढवायचा. वरती लिहायला सुरुवात केलेली एका विचारावरतीच केलेले निबंध संपतोय आमचा या ठिकाणी. 4 पानं लिहून होत आहेत, 5 पानं लिहून होत आहेत, पण तो विचार काय आमचा संपत नाही. हा भाग त्या ठिकाणी नाही झाला पाहिजे आहे. एका मुद्द्यामध्ये ह्यासाठी आपण आवश्यक बघितलं काय गरजेचं आहे, तर परिच्छेद गरजेचं आहे, मुद्दे त्या ठिकाणी गरजेचे आहेत, मुद्दे त्या ठिकाणी आवश्यक आहेत की जेणेकरून आपल्या काय राहणार नाही, तर तोच तो विचार किंवा तोच तो मुद्दा परत आपल्या निबंध लेखनामध्ये होणार नाही, पुनरुक्ती होणार नाही. म्हणजे त्याच त्या गोष्टी वारंवार लिहिल्या जातील, हा भाग त्या ठिकाणी होणार नाही. या बाबत घेतली जाणारी दक्षता. तर मुद्दे आपण ज्यावेळी लिहिणार आहे, परिच्छेद रचना करणार आहे, तर नक्कीच या गोष्टी आपल्याकडून होणार नाहीत. त्यानंतर स्वतःच्या शब्दामध्ये अभिव्यक्ती असावी, अन्य ठिकाणाहून मजकूर उतरवून काढलेला नसावा. जे काही त्या ठिकाणी आपण आपले विचार व्यक्त करतोय हे आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये असणं गरजेचं आहे. कुठलेही अन्य ठिकाणाहून आपला मजकूर उतरवून काढलेला किंवा इकडं मी ते बघितलं होतं पाठ केलेलं आहे जसंच्या तसं, हे त्या निबंध लेखनामध्ये नको आहे. ह्या सगळ्याचा टोटल अभ्यास करून मला जे काय वाटतंय, मला जे काय पटतंय आणि त्याच्यामधून मला जे काही सुचतंय हे मी माझ्या निबंध लेखनामधून दाखवतोय. अगदी जणू आपल्या विचारांचा स्वतःचा आपला आरसाच असतो आपला निबंध लेखन म्हणजे. वाचकांसमोर एक नवीन विचार, एक नवीन आदर्श आपण निबंध लेखनाच्या माध्यमातून ठेवू शकतो. त्यामुळे जे काय आहे हे स्वतःच्या शब्दामध्येच त्या ठिकाणी आपण व्यक्त व्हायचं आहे. कुठल्या ठिकाणचा अगदी पाठ केलेला आणि उतरवून आणलेला मजकूर आपल्या निबंध लेखनामध्ये असू नये. या ठिकाणी उत्कृष्ट निबंध कसा लिहावा या संबंधीचे विवेचन, चर्चा आपण ह्या ठिकाणी केलेली आहे. मात्र सुरुवातीलाच असा निबंध लिहिता येईल असे नाही. आपण आता निबंध लिहायला सुरुवात करणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या निबंध लेखनामध्ये येतील हा भाग नाही. कारण का निबंध लेखन ही एक कला आहे आणि सातत्याने सराव करूनच ही कला आपण अजून चांगल्या पद्धतीनं आत्मसात करू शकतो. यामधील सर्व अपेक्षा आत्ता 12वीच्या निबंध लेखनासाठी जशाच्या तशाच लागू होतील असे नाही, परंतु इथून पुढं भविष्यामध्येही आपल्या महाविद्यालयीन स्तरावरती स्पर्धा परीक्षांसाठी अथवा एखाद्या स्पर्धेत सहभागी होताना हे जे आत्ता आपण सगळी चर्चा अभ्यासलेली आहे, ही चर्चा नक्कीच तुम्हाला काय ठरणार आहे, तर मार्गदर्शक ठरणार आहे. निबंध लेखनाचा भाग या ठिकाणी आपला संपलेला आहे. निबंध लेखनाचे 5 प्रकार आणि निबंध लेखनासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी आपण अभ्यासलेली आहे. आणखीन एकदा हा घटक बारकाईने तुम्ही वाचून घ्यायचा आहे. त्याच्यामधले 5 प्रकार पहा, व्याख्या आणि विषय समजून घ्या. त्यानंतर हे विषय समजून घेतल्यानंतर निबंध लेखनासाठीची असणारी पूर्वतयारी, त्याच्यामध्ये कोणकोणते आपल्याला कौशल्य सांगितलेले आहेत ह्या दृष्टीने थोडेसे आपल्याला अगोदर प्रयत्न करायला सुरुवात करायची आहे. 5 प्रकारामधला आपल्याला काय करायचं आहे, एक प्रकार निश्चित करायचं आहे आणि त्या एकाच प्रकारावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला कृती दिलेली आहेत, त्याच्यामध्ये 5 प्रकार आणि त्याच्यामधले निबंध दिलेले आहेत. वर्णनात्मक निबंध ह्याच्यामध्ये पहिला विषय दिलेला आहे आपल्याला पहाटेचे सौंदर्य, आमची अविस्मरणीय सहल. दुसरा आहे आपला व्यक्तिचित्रणात्मक निबंध, त्याच्यामध्ये माझा आवडता कलावंत, माझे आवडते शिक्षक. त्यानंतर पुढं आहे आपला आत्मवृत्तात्मक निबंध, मी सह्याद्री बोलतोय, वर्तमानपत्राचे मनोगत. कल्पनाप्रधान निबंध, याच्यामध्ये सूर्य मावळला नाही तर, पेट्रोल संपले तर. वैचारिक निबंध, तंत्रज्ञानाची किमया, वाचते होऊया. 5ही प्रकार आपल्याला आणखीन एकदा मी सांगते, बारकाईनं सगळ्याचं वाचन करा, व्याख्या त्याची समजून घ्या. प्रत्येक प्रकारामध्ये आपल्याला नेमकं काय लिहायचं आहे, नेमकं कशा पद्धतीनं व्यक्त व्हायचं आहे, हे सगळं आपल्याला बारकाईनं आणखीन एकदा वाचन करून समजून घ्यायचं आहे. आणि त्याचनंतर 5मधील एक प्रकार निश्चित करून आपल्याला निबंधलेखन करायचं आहे. आता निबंधलेखन ही कृतीच आपल्याला काय आहे, तर 10 मार्कासाठीची असणारी आहे. त्यामुळे आपल्या निबंध लेखनामधला असणारे 10 मार्क हे आपले हातचे आहेत आणि हे मार्क आपले कुठेही एकही मार्क गेलाच नाही पाहिजे आहे, ही अट अगदी स्वतःला घालायची आहे. निबंधाचे स्वरूप
आपण बघितलं, निबंध लेखन बघितलं, निबंधाचे स्वरूप बघितलेले की काय असणं गरजेचं आहे, तर सुसूत्रता महत्त्वाची सांगितलेली आहे, बांधणी महत्त्वाची. कुठेही आपल्याला निबंध लेखन करताना भरकटायचं नाही आहे. प्रकार 5 दिले असले तर 5ही प्रकार समजून घ्यायचे आणि एक प्रकार निश्चित करायचे. 5ही प्रकारावरती आपल्याला काम करायचं नाही आहे. 5ही प्रकार आता फक्त समजून घ्या आणि त्याच्यामधला एक प्रकार निश्चित करा. आणि खूप महत्त्वाचा भाग 10 मार्कासाठी असल्यामुळे आणि त्याचबरोबर ह्यासाठी आपल्याला कुठेही पाठांतर वगैरे करत बसायची गरज नाही आहे. तर तो विषय समजून घेतला, तो प्रकार समजून घेतला, त्याची व्याख्या समजून घेतली आणि निबंध लेखनाची पूर्वतयारी आपण चांगल्या पद्धतीनं अभ्यासली की त्या ठिकाणी आपला 10 मार्काचा निबंध देखील चांगल्या अगदी उत्कृष्ट पद्धतीचाच होणार आहे. आणि यासाठी आपल्याला सांगितलेली महत्त्वाची कौशल्य जी काही श्रवण आहे, वाचन आहे, लेखन आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या आपल्या आजच्या दैनंदिन आपल्या असणाऱ्या जीवनामध्ये पण आपण करत आलेलोच आहे. फक्त काय आहे, तर आता आपली एक वेगळी वही असणार आहे आणि त्या वहीमध्ये जे जे आपण आत्मसात करणार आहे, जे जे आपल्याला उत्तम दर्जाचं वाटणार आहे, ते विचार काय असणार आहेत, तर त्या वहीमध्ये असणारच आहेत. आणि आता आपल्याकडे वेळ आहे, तर त्या वेळेमध्ये असाच माझा वेळ गेला हा भाग नाही राहिला पाहिजे. तर प्रत्येक दिवशी, प्रत्येक तासामध्ये मी काय शिकलो, माझा वेळ खरंच सत्कारणी लागला का, ह्याचं आत्मचिंतन करा. आणि आज चांगल्या पद्धतीनं आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहे. आपलं निबंध लेखन चांगल्याच पद्धतीचं असलं पाहिजे. त्यानंतर निरीक्षण, शब्दसंपत्ती आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण शेवटी शिकलो, कौशल्य म्हणजे सराव. तर ह्या सगळ्याचा सराव वारंवार ज्यावेळेला आपण करणार आहे, त्यावेळेला नक्कीच आपलं निबंध लेखन चांगल्या पद्धतीचं होणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखन हा घटक आपण ह्या ठिकाणी अभ्यासलेला आहे. तुम्हाला काही ह्याच्याबद्दल जर काय अजूनही शंका असतील तर आपल्या ग्रुपवरती तुम्ही मेसेज किंवा कॉलही करू शकता. आपण त्या शंकेचं देखील निरसन करूया. पण 10 मार्कासाठी असणारा हा घटक फार महत्त्वाचा आहे. बारकाईनं वाचन करून त्याचे प्रकार समजून घेऊन आपल्याला निबंध लेखन करायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.